हॅलो स्टुडंट, तुमचं स्वागत आहे आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये, ज्याच्यामध्ये आपण मराठीमधले सेंटेन्स हे इंग्लिशमध्ये कन्वर्ट करत असतो. तर कन्व्हर्जनसाठी आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तुला ही बातमी केव्हा मिळाली. तर याचं होईल, तुला ही बातमी केव्हा मिळाली. हा एक क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, ठीक आहे. तर त्याच्यासाठी याचं कन्व्हर्जन असं होईल, तुला ही बातमी केव्हा मिळाली. तर केव्हासाठी आपण वापरतो व्हेन. तिथे होईल व्हेन. मिळाली हे पास्ट फॉर्ममध्ये, त्याच्यामुळे हेल्पिंग वर्ब होईल व्हेन डीड. सब्जेक्ट आहे तुला, म्हणजे व्हेन डीड यू. मिळालीसाठी काय होईल, गॉट. व्हेन डीड यू गॉट धिस न्यूज. असं याचं कन्व्हर्जन होईल. तुला ही बातमी केव्हा मिळाली, त्याचं कन्व्हर्जन होईल व्हेन डीड यू गॉट धिस न्यूज. आपलं पुढचं सेंटेन्स आहे, तुझे जेवण थंडे होत आहे. याचं कन्व्हर्जन होईल युअर. जेवणासाठी आपण वापरणार आहोत मील. आहे साठी हेल्पिंग वर्ब होईल इज. होत आहे हे एक प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पार्ट आहे, तर इज याचं होईल गेटिंग कोल्ड. आपलं पुढचं सेंटेन्स आहे, गणेश सकाळी 5 वाजता उठतो. तर आपला सब्जेक्ट आहे गणेश, तर आपण म्हणणार गणेश. उठतोसाठी आपण घेणार गेट अप. आता इथं आलेलं आहे टाइम आलेला आहे 5, त्याच्यासाठी आपण वापरणार ॲट. गेट अप ॲट 5 इन द मॉर्निंग. पुढचं सेंटेन्स आहे आपलं, गणेशला सर्दी झाली आहे. त्याचं कन्व्हर्जन कसं होईल, गणेश ला. तर हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तर गणेशला. तर गणेश हॅज झाली आहे, तर कंप्लीट प्रोसेस झालेली आहे, म्हणून इथं म्हणणार आहोत गॉट अ. काय झालेली आहे त्याला, सर्दी. गॉट अ कोल्ड. आपलं सगळ्यात शेवटचं सेंटेन्स आहे, गणेश शाळेत जात आहे. तर आपलं सेंटेन्स होईल गणेश इज गोइंग टू स्कूल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.